उद्या मी येतच नाही उद्या, मी घरीच अभ्यास करतो. हा चल बाय. आई झोपला का बाबू? नाही हो बाई, जागीच आहे. तो काय तो खेळून राहिला. पाय रे बाबू, दीदी आली. कुठे जात नाहीस उद्या? शाळेत कोण जात नाहीस? शाळेत नाही ना बाई, ते रिंकी म्हणे मला घरी या म्हणे अभ्यास करायला सगळ्याजणी. काही होत नाही आई, सगळेजणी अभ्यास उन्हाळा गप्पाच केल्या जातात आणि काही सगळ्यासोबत अभ्यास नाही होत. त्याच्यापेक्षा आपल्या घरीच आपला एकट्याचाच अभ्यास होते व्यवस्थित. ते काही अभ्यास नाही म्हणून तिला म्हटलं की मी काही येत नाही, मी घरीच करतो. बरं काय हो बाई, कोणाच्या घरी जाऊन अभ्यास करा कायचं? त्याच्यापेक्षा मुकाट्यानं आपल्या घरात बसा आणि अभ्यास करा. कोणाच्या घरी जाऊन काय घरी झाला ते, आपल्या घरी का जागा नाही काय? फार चांगलं, आपल्या घरीच कर. आई आई देणं त्याला माझ्यावर देणं. घेतो का त्याले? हा दे माझ्याजवळ. ये रे बाबू ये. ए बाबू हा चला, दीदी घेते बाबूले. बाबू दीदी जवळ जाते. दीदी जवळ गेला. अरे बाई त्याची वाकई घे ना. वाकई घे बाबा, नाही तर बातच परसाद भेटते. राहू दे आता नको उचलू त्याले. पाय करत आपला. बाबू बाबू आपण भूर चालता, भूर चालता. भुरे येते कुठे नाही येत, बरे जाते बाई संग. पाहिजो मानीला हात लाव, त्याच्या मानीला हात लावा. हा हा आई हा हा मी बोलते इकडे, पाय की तिकडे. आईला आपलं बोलणं समजत नाही का? हा पायत कोण नाही आई? हो बाई तो लहान आहे, महिना नाही झाला अजून. महिन्याभराचं लेकरू, त्याला काय कळते आता? वजे 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 कळते. मग आता सध्या तो त्याच्याच ह्याच्यात असते. आता त्याचे देव बाप्पाचे संबंध आहेत, त्याचेच ऐकते तो. आपल्या अंग नाही समजत त्याला अजून काही. ते काय ते पाय पाहते की नाही, पाय आवाज चालला पाय घेते की नाही, आवाज घेते पण एवढं कळत नसते त्याले. बट नाही चोकायचा, बट काय तोंडातला काय नेरडा? बट नाही चोकायचे, चांगलं नसते बट चोकणं, गिदाळ वाटते बापा. पाय दीदी बोलते चोकू नको बाबा बोट. आली का पिंकी आज? हा आजी आली. मी आजी पाहिजे ना, बाबूला घेतलं ना. हो माय बाई. पायजो बरं बाई, मानीला हात लाव त्याच्या. हा म्हणून तर बसेला मी ती मा तिला किती दिवस आई मी त्याला घेतो, आई मी त्याला घेतो. अति हा मी बसेल लावते ते बरोबर. मानीला धर बाई, मानीत जीवनी आला ना अजून बाबूच्या, मग मानीला झटका बसत असते. नाही मी बरोबर पकडलं ना. वाकई दे, नाही तर बाप्पा पुरकून पारकून होते मग. वाकई घ्या लागत होती खाली. पैसा त्याच्या वाकया धुतल्या माय काल, तिकडून टाकल्या माय. आता असं कोण नेला तो आणतो बाई काढून, त्या भीतीवर टाकल्या होत्या. मी घेऊन येतो बाई घरात लेकराचे कपडे. आम्हा बायला नसतील तर राहू दे, काही होत नाही. उन्हाच्या वायतात कोण नाही नेत, काही एवढं नाही. नाही हो माय, बायले असतील ना तर इकडे टाकतो घरात. लेकराचे कपडे जास्त वेळ बाहेर ठेवून नाही बाई. आई मला बाबूचा फोटो काढणं. किती कुस काढतो माय फोटो? आता काल तर फोटो काढले नाही ना, असं काढणं. मला मांडीवर गेला त्याला, आता मला मांडीवर घेऊन काढणं. मग मी आत्याला की काकूले पाठवतो ना. ती पहिल्यांदा मी बाबूला घेतलं. कमाल आहे माय, कायचे किती कस फोटो काढतं. थांबता बाबाचा फोन आणतो मग काढतो. मग मला फोनाचे का बाई, ते माझ्या फोनाला चार्जिंग नाही लागून राहिलं. तेव्हा पाहिलं नाही, पाहा लागत होतं बरं, लागूनच नाही राहिला तो चार्जिंगला. काय होते त्याला तर बिघडलं का काय, काय सांगा माय. मी लावून राहिली, लागूनच नाही राहिला बाई. अगं तू बाबाच्या फोनच्या चार्जर लावत असशील. बाबाच्या फोनचं चार्जर तुला फोनला लागत नाही, त्याचं बारक्या पिनीच आहे. तुला जाळ्या पिनीच आहे. असं काय? फ्रीजवर चार्जर होतं त्याच्यावर लावलं होतं बाई. मी सकून पासून लावून राहिली, लागूनच नाही राहिला. मी म्हणून माय बिघडलंच का काय? तो बाबा आहे वाटते म्हणते. काय करा माय येडाचा बाजार. लावजो बरं मग. मग फोन लावजो चार्जिंगला. चार्जिंगच नाही त्याला, बंद पडला तो. चार्जिंग सरली तर, आणि ते चार्जर मी तर बाबाच लावून राहिली हो बाई, म्हणून ते लागलं नाही. मग सांगोस आहे. थांबता बाबा आहेत का दारात, पाहतो मी आणतो त्याचा फोन. काढतो ना मग फोटो दोघा बहीण भावायचा. काय नाही आई येते. आई आता फोन आणते, आपल्या दोघा बहीण भावाचा फोटो काढते. बाबू फोटो काढते ना मला सोबत. तू मोठा झाला की मग मी तुला दाखवीन की पाय रे शिवम, मी तुला पहिल्यांदा घेतलं होतं, हा पाय फोटो, असं म्हणीन ना मग मी. लढू नये. हो काय काय सांगशील माझ्या भावाला मोठा झाला की काय सांगा. अवा फोन द्यावं तुमचा, फोटो काढा लागते. पिंकीनं बाबूला घेतलं. सुलक्षणा माय आता पोरगी आली तर का पोरीतच बसता का? रश्मी माय दोघी मायली की निजल्या का गेल्या कुठे? माय भाऊ घरीच आहेत काय? मी सुलक्षणा दिसले नाही दारात बसेले म्हणून आली. रश्मी आली नाही? नाही रश्मी नाही येईल काही बाई. त्या रोजी मला पाहुणे तर दिसले, मला रश्मी झाली का मग? कोण भाई माय बाई? नाही पाहुणे बॉस आलते इकडे, त्याच्या फॅक्टरीचं काही काम होतं, ते क्लायंटचं इकडे होते. तर ते मग जाता आले इकडून. इकडे आले तर मग करणार, ते वाटलं भेट घेऊन जा. एकले चालते का
ये ज्योती म्या म्हटलं माय बाई कोण होय मी आली होती आज काही तुम्ही बसेल दिसल्या नाही ना तर रोज असता येताच्या पायरी तर ती बसेल मी म्हणलं बाई पोरगी येलाय म्हणून घरात हात वाटते म्हणून आली मी मानलं रश्मी संग बोलणं होते ये होते म्हणून आली बाई घरात मला माहित नाही त्या रोज मला पाहुणे दिसले मी म्हणलं रश्मी आली बाई संग असं मला वाटलं रश्मीचं काच रिकाम पण होते व जवळ बाई त्या दिवशी का बा उभे उभे आले आले सरबत घेतलं घंटाभर बसले का अर्धा 1 घंटा बसलीच ती वावरात जायला होती यायला उशीर होता म्हणून थांबले आले मग गेले लागे त्याचं काय माहिती धावतं पळतं काम राहते आता एवढा एवढा कारभार सांभाळा लागते माणसाचं उसकरी काम पण नाही म्हणलं त्या बसा मी जातो बाहेर ये बस अहो माय मी ह्याच्यासाठी आलते तुम्ही म्हणा ना शेव्या करायला लागतात मशीन झाली म्हणलं चालू आता त्या बाईची हा तर मागे आणल्या काल करून म्हणलं बाई बाईला सांगा बाईने विचारलं होतं आपल्याला हो माय बाई हो का व सांग बाई झाली का चालू बरं आहे बाई मग कुठून आणल्या हो तुम्ही करून म्हणजे वाळेगावून आणल्या का अकोल्यातून आणल्या नाही ना घरची वाळेगावातच गेलती ना महागरी दर साल तर तुला सांगतो ना मी अकोल्यातल्या नाही माहित बाई लय ह्यात म्हणतात ते पण आपल्याला काही एवढं माहित नाही बाई हे वाळेगावातली माहित आहे हा साजरं देते करून मस्त करती लागे आणि दर सालची आहे तर किची आहे जरशी आज नेऊन दिल्या की सकाळी संध्याकाळी आपल्या घरी घेऊन या टेन्शन नाही वाळव्याचं ना चिवड्याचं आणल्या गेल्या की डब्यात भरल्या की वर्षभर घर नाही दादा बाई मी 15 किलोच्या केल्या हो बाई मोठी पोरगी म्हणे मागच्या बारी ना शेव्या करून घ्या लागतात तिने म्हणून मी करून देतो नाही माझ्याकडेच करतो काय केला नाही वर्षभर मग लेकराला घरी खायला नाही पाहिजे का येऊन तिचं ऐकलंच नाही म्हणजे विचारलंय नाही तिच्या नावाच्या 5 किलोच्या केल्या लागे मंदवीच्या 5 किलोच्या केल्या हो आणि म्हणलं घरी लागतातच आता आम्हाला हो का मा घरी इतक्या नाहीत लागत मा सुनेला करील काही 2-3 किलोच्या आणि माझ्यासाठी 2-3 किलोच्या माय रश्मी नाही नेत तिच्याच घरी करतात माय समज रश्मी नाही नेत पद्माले दिन म्हणलं पण लागे मला आमच्यासाठी समजा शेव्या मलेच आवडतात फोडणीच्या असो का दुधाच्या असो तो जेठाड्या अजिबात आवडत नाही खातच नाही शेवटी तिला आवडतच नाही नाही पद्माचं 2-3 किलो होते का लागे आता लेकरं आहेत खाणाऱ्यासारखे नाही माहिती 3 किलो नेलते तिनं मागच्या बारीनं अव सुलक्षणाबाई आता लेकरं मोठे झाले सांग काय करा सुलक्षणाबाई आता वर्षानुवर्ष लेकरं मोठे होतात खाणारे होतात हा तिला काय आहे साजरा 5-6 किलोच्या केला तिने तिला माझी इकोचं मॅगीन फॅगीन काय माय लेकराला खाऊ घालतात त्याच्यापेक्षा साजरा आपल्या घरच्या शेवड्या करा फोडणीच्या करा साजरं शेंगदाणे टाकून तिखट मीठ साजरं मस्त रस टाकलं की लेकरं खातात फाकून तुझं इकतचे पाकिट आणू खातात नाही तर माहिती मॅगी आणू खातात ढंगना रंग मैद्याचं हे आपलं साजरं नाही का घरच्या गावाचं करेल अशी म्हणतं काय बराबर आहे बिचारी हो मासुनी भल्ल ती कच्चच तिले पट्टे हो घरी काही करत नाही आता तर घर आहे वाळवायला जागा आहे पण करत नाही जीववर येते ना मग करू का तिच्या नावाचे 5-6 किलोच्या करतोच आणि देतोच राजकुमार आला की त्याच्या संग हा घरी असला की करून खाऊ घालत जाईन लेकराले हा इरा इकोच असते ना बाई काही इकोच मागच्या वर्षी म्हणे आम्हाला पापड नाहीत पाहिजेत म्हणे मी इकोचीच घेतो म्हणे मॅडलं माय तो आजीवार येते मी हा माझ्या नव्हते त्यातलं करतो म्हणलं मी पण तिले काय हाय तर तुम्ही पापड लाटून देता भुजून खाणे जीवार येतात का तिच्या अव इकोचा गठ्ठ्या गोळ लागते ना गेलं त्या दुकानातून पाकिट आणलं खाल्लं आणि काले एवढं कुटाणा करते आणि मी करून देतो तर शरम लागते तिला वाटते की बुडी करून देते तर म्हणे आज नसं काय तू बी करत जाय मी काय म्हणतो तिला करत जाय नाही मला म्हणते ना आपण नाही करत बाई तुम्ही केलं एवढं कोण करते सगळं तर विकत मिळते वड्यापासून विकत भेटते आणि शेवड्यापासून विकत भेटते आणि पापड तर अलग अलग कंपनीची भेटतात कशाला घरी करावं लागतात बाया उगाच कुटाणा करतात गावातल्या बायांना खूपच म्हणे कामाचं 70 राहते म्हटलं हो तुमच्यासारखं दिवसभर पसरायला नाही पाहिजे म्हणलं आम्हाला आम्ही करतो म्हणलं आणि शहरातले लय जणी करतात बरं सांगू नका लय जणी करतात मग पुरीच्या घरी समजा करतात म्हणलं करत नाहीत काय एवढी मोठी लोक आहे म्हणलं माझी पोरगी काची कमी नाही पण समजा तिची सासू घरी करायला लावते हो पापड झाली म्हटलं मापुरीच्या घरचे 2-2 ताने लेकर आहेत घरात तरी बी लागे हे कुरवड्या वड्या हे इनी करते बरं असं काय सुनाच्या भरोशावर नाही बसत ती बाई करू लागते काही मालिकीच्याच भरोशावर नाही सारं मालिकीला एवढा काही हे नाही का बाई यठण का आले आपले साहेब आपण आपले झाकझाका हा पण तरी करते तसंच मग आता पद्माने वजे करायला नाही पाहिजे का घरी जाऊ द्या तुम्ही देता म्हणून अंग काढते ते तुम्ही नाही दिले की करणारच आहे करणार नाही तर कोणाला सांगीन काची व बरं बाई मग मी आता करतो बाई ओलवले गहू मग आणि संध्याकाळी देतो दयाले सकाळी नेऊन देईन मग कुठे आहे मशीन का आहे तर मासं चालशील का मग का तो घरचे म्हणतील नाही काही नाही जसं मग आपण 2 जण जाऊ ॲटोनं जाऊ एका परी ॲटोनं चालले येऊ स्पेशल ॲटो करू एका परी की बाबा आम्हाला त्यातलं नेऊन देईन घेऊन ये फक्त काय तिच्याजवळ नेऊन द्यायला लागते ना पीठ आणि मग घ्यायला पाहता येते मग जसं उद्या मी येतो असं आली की मला माहित होते ना मग शेवया आणायच्या दिवशी मी रश्मीच्या बाबाला घेऊन जाईन चालते ना बाई काही घर नाही हा जाऊ मग सकाळ बापा आज कुकून सूर्य निघाला हे झोपेल का बिमार तर नाहीत
बिमार नसल्याशिवाय झोपत नाही ते, नाही ते चालूच असते काही ना काही. अरे काय झालं म्हटलं, श्यामची आई अंग दुखून राहिलं का? श्यामची आई हा बाई माय, काही आले हो तुम्ही मधाने, झोप लागली होती मला साजरी. सांग बाई, अंग टाकलं आणि झोपच लागली. अरे झोप ना तू मला झोपेल दिसली. मी म्हणलं भर दिवसा हे झोपली, हिचं काही दुखते गिकते का? नाही तर तुमचं चालूच असते काही ना काही झटक झुटक घास घूस झाड झुड. काही दुखत गिकत नाही ना? नाही जी, दुखत गिकत नाही. अव असं आता अंग टाकलं, आनंद होता माझ्याजवळ. आता त्याच्या मायनं नेलं त्याला निजेले, मी अंग टाकायलाच राहिलो, तशीच झोप लागली मले. दुखत गिकत नाही मला. तुम्ही आले, तुम्ही तर मला संध्याकाळ होईल. हा उन्हाचं काही थांबलो नाही, जीवार ते भलकस ऊन झाला आता. चालला आलो मी घरी. हे पोट्टेवर आहेत तिथे दोघे जण. म्हटलं जा थांबा म्हटलं. ते काय द्यायचं ते मशीनचं चालू आहे काही, ते मेकॅनिकल बोलावलं आता. ते काय ते पाहून राहिले काही ते, त्याचं काही पट्ट्याचं काही बदला लागते मला वाटते, असं काहीतरी चालू आहे त्याचं. मग मी चाललो आलो घरी. बरं केलं. उन्हाचं तुम्ही बसून काय करत होते? आहेत ना पोरं, बसा मी पाणी आणतो. हात पाय धुतले का तुम्ही? हो पाणी पेलो मी, सरबत दिलं. लाईन असून बाई सरबत केलं तर तिनं दिलं सरबत. अव साखरेचं नका पेत जाऊ ना तुम्ही. वजे 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 तुम्ही साजरा सुरू केला आणि ते रश्मी भरली तुम्हाला साखरेचं देते. हा उगाच तो शुगर वाढली अजून की मग तुम्हाला त्रास होते ना. नाही उच घटभर दिलं तिनं केलं तर मग म्हणे घेता का बाबा? म्हणलं दे उलचक दिलं. मी का लाई पेतो का? मी का लहान का? मला कळत नाही का? उलच घेऊन यायचं बरं वाटते वा. नाही तर कसं जर असं अंगात जरा तणानी येते, एनर्जी येते. तू तर निरा मला फिकं खाऊ खाऊ मारत. माझी सुनलय साजरी आहे, देते बिचारी मला. सून साजरी आहे हो, तुम्हाला साखऱ्या खाऊ घालते नाही. बायको लयच आहे. हा बायको काही साखरेचा दानाही देत नाही. नाही माझी सुना आहे तर साजऱ्या. तशी तू काही वाईट नाहीस, बरी आहेस. असं का? बरी हाव का मी? काय माका जीव तुटत नाही का? एवढं सारं घरी खाले आणि तुम्हाला नाही भेटत तर? हा श्रीखंडाचे डबे आणतात, पण तुम्हाला एक चमचा नाही द्या. पण आता नाही, आता ते काय करता नशिबाचे हे आहे ते. हा खाले का मला, कारण तुम्हाला नाही आहे का माय, पण तुम्हाला सैन नाही होत ना. मग तुमचा तरास कोण आहे? हा तुमचा तरास पावला जात नाही माझ्यानं. मग शुगर वाढला की लहान होते का तुम्हाला? फालतूच्या शिल्लकच्या गोया घ्या हे घ्या, म्हणून मी करतो. नाही तर मग का जीव तुटत नाही का? समजे खातात आणि तुम्ही राहतात. पण काय करता, जे आरोग्याला सैन होते ते करावं आता. हा मागे मन नाही राहत काही त्याच्यात. मला त्याच वाटत का आपण काय लहान हाव का? काही वाटत नाही. नाही पण नाही तर नाही, पण ते उलचक तिलचक खाल्लं वाटते. काही लय नाही त्या रोजी चाय दिलता मला तिनं, निरा उसाक दिलता गोडभरून फिक्को करते हो. आज सरबताचा पण टाकलो काय सांगा वदरून तिनं. फिक्को मी म्हणले फिक्का आहे बाई. नाही बाबा असंच होतं मला कळलं. ते काही मला बोल नाही देत. साजरे शिकेला समजते त्याला की शुगर आहे बा, साखरा चालत नाही. तसं काही नाही, बरोबर करतात. मी काही लय पेत नाही. मी काय मला काय कळत नाही का? पत्ते पाणी करत नाही का मी? हा तुम्हाला काय सांगा लागते माय, समजा येते. बरं मी काय म्हणतो ती अव आता नाताईचा वाढदिवस येते ना. हो मग काय माहित आहे मला. आता या 20 मार्चचा आहे ना त्याचा जन्म. माझ्यानच आहे. हो तेच म्हणलं मॅनला काय सांग यात बोलले असताना. बरं मी काय म्हणतो, मग कसं घरच्या घरी करावं नाही? नाही माडूक्षात एक पहिला ना ते साठवडे भवन आहेत काय, तिच्या घराच्या तिकडे आश्रम आहे. तर ती म्हटलं देऊ लेकराच्या नावानं नाश्ता पाणी. हा काही कपडे किपडे देता येतात. म्हातारे लोक आहेत ती. हा असं पण मी आणलं त्याची माहिती काढून. 45 माणसं आहेत असे समजा. 35 का काही बाया आहेत. मग ते साड्या आणि माणसाले कपडे आणि एक दिवसाचं जेवण, नाही तर मग नाश्ता जसं झालं तसं. असं मला वाटते लेकराच्या नावानं द्यावं ते. नाहीतरी काय ते वाढदिवस करा ढमकं दांगडून कल्लान हल्ला. हा खर्च होतेच की नाही. मग हा असा खर्च कसा आशीर्वाद भेटेल लेकरायले आपल्या? हा असं म्हणतो मग मी. माझा विचार केला जसा मग मनात चालूच होतं. मी पाहिलं होतं मला किती जण आहेत, काय जण आहेत, कसं आहे. तर देतात म्हणे लोक. काही असं राहिलं देते, कुणी काही असं जसं कोणाचं काही वाढदिवस असलं काही असलं तर देतात म्हणे लोक. तर ती तर आपणही म्हटलं आपल्या नात्याच्या वाढदिवसाला तर तीच देऊ काही. हा पुण्यात जाते तेवढंच. हा बाकीचे काय सोयरेले बोलावले, खाल्ले कुदरले, पेंडीला हात पुसले की निघाले. हा त्याच्यापेक्षा कसं या लोकांना दिलं तर येईल त्याचं महत्व आहे त्याचं समजा. हा आणि काय कायची अपेक्षा नाही. वाढदिवस करशील, सोयरेले बोलावशील, आपल्याला वाटते की त्यानं काही आणलं पाहिजे मनात आले. आणि त्याला पेच वाढदिवसाला बोलावलं बाबा, आता काहीतरी न्यायला लागते, काय न्याव. हा त्याच्यापेक्षा बोलायचंही नाही, येऊ नको बापा, देऊ नको, इकडे द्यायचं. हा या लोकांना कसं आपण दिलं तर ते बिचाराच्या कामात पडते. 12 महिने म्हणता 2 वर्ष मन दरच घातल्या जाते. यात तर करतील रोज आपल्या लेकराला आशीर्वाद तर देतील. फार सुद तुम्ही बाई. खरं ना लयच तुमचं कायच म्हणा, कसेच तुमच्या डोक्यात असे विचार येतात ना. लय साजरा स्वभाव आहे बरं, लय साजरा विचार आहे. यानच तुम्हाला यश आहे. खरं सांगतो श्यामचे बाबा,
तुम्हाला यानंच यश आहे. तुम्ही साऱ्या गरीबाचा म्हणा का गरजूचा म्हणा विचार करता ना, म्हणूनच देव तुम्हाला काचीच कमी नाही पडू देत. त्याच्या कृपेनंच तर आहे समज. हा आपल्याला काची कमी नाही. हा आरोग्य आहे. हा घरात लेकरं बाकरं नांती आहेत, पोरायचा संसार नांता आहे, पोरी त्याच्या घरी सुखी आहेत, पैसा लत्ता खाऊन पिऊन टन नाही. हे कोणाची कृपा असते? तर त्या परमेश्वराचीच कृपा आहे. हा तर म्हणून म्हटलं या बारीनं असंच डोक्यात विचारायला म्हटलं गड्या आपण असंच करू. लेक राहिले कसं तर ते नेऊ आणि त्याच्या ऐकून देऊ समजा जसं किंवा सांगता येते आमच्या नाताईचा वाढदिवस आहे बा, त्या निमित्तानं आम्ही हे दिलं असं मला वाटते बा. विचार पाय पोरायले मी गोट नाही काढली, तुलेच म्हणलं पहिल्यांदा. अहो काय विचारा लागते? करा असंच. ते कुठे काय समजते व त्याच्या काय डोक्यात असते वाढदिवस म्हणजे चिवडा भाजा, काही गोडधोड करा, तो केक आणा, लेकरं जमा करा, नाही तर मग सोयरे जमा करा आणि ते वाढदिवस. त्याला काय अर्थ आला? हे लय साजरं फार सुद्धा माय बाई. मी आता तिला म्हणलं तर घरच्या घरीच करू, पण हे तुम्ही म्हणलं ना हे असं फार सुद्धा माय म्हणा. पहिला आशीर्वाद भेटी एवढ्या साऱ्या लोकांचा. हा आशीर्वादाशिवाय का आहे?